नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवूया मस्त असे तयार बुंदीचे रसरशीत असे बुंदीचे लाडू. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो तयार बुंदी घेतलेली आहे. तर ही बुंदी खूप अशी कुरकुरीत तळली गेलेली असते, कारण ही जास्त दिवस टिकावी म्हणून. आता जितकी आपण बुंदी घेतलेली आहे तितकंच आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे. म्हणजे अर्धा किलो बुंदी असेल तर अर्धा किलो साखर. तुम्ही यामधली थोडी कमी पण साखर करू शकता. म्हणजे अर्धा किलो बुंदी असेल तर 400 ग्रॅम साखर घेऊ शकता. तर इथे मी साखरेचा पाक करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये अर्धा किलो साखर आहे तर त्यामध्ये 1 कप पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आणि याचा फक्त आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता 1 तारी पाक झालेला कसं ओळखायचं, तर चमचा जेव्हा पाकातून आपण वरती काढतो तर त्याचा जो शेवटचा थेंब असतो तो तार सोडतो, तर ही 1 तार पकडते. त्याच्यामुळे आपला हा पाक तयार झालेला आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने म्हटला तर आपल्याला पाक थोडासा बोटावरती घ्यायचा आहे आणि असं दाबून बघायचं आहे. इथे तार पकडलेली दिसते. तर आता आपला हा पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून हा पाक मोडून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला एक लहान चम्मचने 4 चम्मच पाणी घेतलेलं आहे या पाकामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे त्यामधलं टेम्परेचर त्या पाकाला पुढे जाऊ देत नाही, तिथे ते मेंटेन राहतं. आणि ह्याच तयार पाकामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपली जी बुंदी आहे ती यामध्ये चांगली घालून मिक्स करायची आहे. व हे मिश्रण आपल्याला 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. पण 2 तासासाठी ज्या वेळेला आपण ठेवतो तर प्रत्येक अर्ध्या तासाला आपल्याला हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे, कारण तळाला तो पाक जमा होतो. तर इथे बघू शकता अर्ध्या तासानंतर परत ही बुंदी मी व्यवस्थित हलवून घेते आहे, कारण पूर्ण पाक हा तळाला जाऊन बसलेला असतो. त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. आता थोड्या वेळानंतर 1-2 तास झाल्यानंतर बुंदी थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि बोटाने दाबून बघायची आहे. ती नरम झालेली असते, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण साखरेचा पाक जो आहे तो शोषून घेतला जातो. तर आता आपली बुंदी लाडू वळण्यासाठी तयार आहे. तर इथे बघू शकता एका हाताने सुद्धा सहज असे गोड रसरशीत आपली बुंदीचे लाडू मस्त असे वळले जातात. व याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व असे बुंदीचे लाडू आपण बनवून घ्यायचे आहेत. हे लाडू आरामात 15 ते 20 दिवस टिकतात.